आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी झापलंय। अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात अशी विचारणा शिंदेंकडून करण्यात आली आहे। महायुतीची भूमिका ठरलेली नसताना दिपकेंची भेट का केली असा सवालही शिंदेंनी केलाय। तर बच्चू कडू आणि शिरसाटांच्या मनात नेमकं काय आहे असा सवाल दरेकरांनी विचारलाय। भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी आंदोलनावर स्वारवून केला। त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्याच्या घरी जाऊन एक प्रकारची पुष्टी देणं, मला वाटतं नेमकं बच्चू कडू संजय शिरसाटच्या मनात काय आहे त्याचंही स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे। बच्चू कडूची राजकीय जी काही स्टाईल आहे किंवा स्ट्रॅटेजी, आमदारकी मिळाली त्यातनं फार प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर नौटंकी केल्या, अशा प्रकारचं जर विपर्यास काही केलं तर मीडिया जागा देते। असं वारंवार त्या ठिकाणी करत राहणार आहे, ज्याच्यामुळे महायुती शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट वाढू शकतं। मला असं वाटतं की प्रवीण दरेकरांनी काय टीका केली मला माहीत नाही। प्रवीण दरेकर टीका नाही करणार, आम्हाला सल्ला देतील, कारण ते भाजपातले ज्येष्ठ नेते आहेत। टीका नाही करणार, आम्ही महायुतीमध्ये आहोत। आणि दिपकेंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे। दरम्यान बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतल्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। अशा लोकांना एकनाथ शिंदेंनी समज दिली पाहिजे असे ते म्हणाले। तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे। एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे, पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे। मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील। दरम्यान शिंदेंनी शिरसाट आणि कडूंना समज दिली असेल तर त्याचं स्वागत असल्याचंही दरेकर म्हणतात। युती भक्कम राहावी अशी उपमुख्यमंत्री शिंदेंची भूमिका आहे। अभिजित दिपकेंकडे शिरसाट आणि कडूंनी जाणं योग्य नव्हतं असंही प्रवीण दरेकर म्हणाले। शिंदे साहेब हे त्या ठिकाणी महायुती भक्कम राहावी यासाठी नेहमी त्यांनी भूमिका घेतलेली आहे, परंतु दुर्दैवानं असे काही नेते आहेत की महायुतीच्या धोरणाशी विसंगत बोलतात, वागतात। आणि त्यातलाच हा भाग आहे की शिरसाटाने त्या ठिकाणी अभिजित दिपकेंच्या इथं जाणं सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर योग्य नव्हतं। बच्चू कडूंनी त्या ठिकाणी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंदोलनकर्त्याला भेटायला गेलो हे बोलणं योग्य नव्हतं, भेटणं योग्य नव्हतं, पेढे भरवणे योग्य नव्हतं। जर शिंदे साहेबांनी समज दिली असेल तर त्याचं स्वागत आहे।